मित्रांनो, इंग्लिशमध्ये एक म्हण आहे की लीडर्स आर नॉट बॉर्न, दे आर टू बी मेड. की लीडर्स, कुठला एखादा व्यक्ती हा जन्मतः लीडर नसतो, तो बनवला जातो, तो स्वतःला बनवू शकतो, त्याला इतर लोक बनवू शकतात. अशाच काही पद्धतीचा एक वारसा सारथी एज्युकेशन मागच्या 5 वर्षापासून करते बँकिंग मध्ये लीडर्स बनवण्याचं काम. ऑलरेडी आपली टीम सारथी ही बँकिंगचा लीडर, आणि हे लीडरशिप करून तुमच्यातला लीडर बाहेर काढतात, तुम्हाला एक लीडर बनवतात. मागच्या वर्षी आपण 1 फेब्रुवारीला एक नवीन बॅच चालू केली होती जुने विद्यार्थ्यांसाठी स्पेशली, ज्या बॅचच्या माध्यमातून यावर्षी आरआरबीओचा, आरआरबी पीओ, आरआरबी क्लर्कचा निकाल तुम्ही बघितला. 110+ निकाल यावर्षीच्या सुरुवातीला आपण आणले. आणि मला वाटतं की इतर कुठल्याही संस्थेच्या मिळून बेरीज केली तरी त्यांची बरोबरी होणार नाही, एवढा मोठा निकाल जो आहे हा यावर्षी आपण दिला. असो, ही सुरुवात आहे. अजून आयबीपीएस पीओ चे निकाल यायची बाकी आहेत, आयबीपीएस क्लर्कची निकाल यायची बाकी आहेत, आयबीपीएस एएफओ ची निकाल यायची बाकी आहेत, एसबीआय क्लर्क आहेत, एसबीआय पीओ आहेत, अजून मेनी मोर आर येट टू कम. पुढच्या वर्षीची तयारी जी आहे ती आतापासून आपण चालू करतोय. मी नेहमी एक्झाम्पल देतो की खूप पॉलिटिकल पार्टीज ज्या आहेत, ज्या खूप चांगल्या नॅशनल लेवलच्या पॉलिटिकल पार्टीज आहेत, या काय करतात की 2019 मध्ये फॉर एक्झाम्पल इलेक्शन संपले होते. 2019 मध्ये एखाद्या पार्टीने इलेक्शन जिंकले, एका पार्टीने इलेक्शन जिंकलं, आणि इलेक्शन जिंकल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, मंत्रिमंडळ स्थापन झालं, शपथविधी झाले, आणि त्याच्या पुढच्या 15 दिवसानंतर त्यावेळेसचे जे अध्यक्ष होते त्या पार्टीचे, त्यांनी पुढची मीटिंग घेतली की 2024च्या आपण तयारीला लागूया, 2024चे इलेक्शन जिंकूया. तर अशाच काही पद्धतीने एक चांगली प्लॅनिंग जी आहे ही डेफिनेटली चांगले रिझल्ट्स क्रिएट करत असते. म्हणून प्रत्येक गोष्टीची प्लॅनिंग खूप आवश्यक आहे. ती प्लॅनिंग अशा वेळेत व्हायला पाहिजे ज्या वेळेमध्ये फार मोठ्या एक्झाम्स नाहीत, आपल्याकडे खूप टाइम आहे. पुढच्या काही दिवस जसं आयबीपीएसचं कॅलेंडर ऑलरेडी पब्लिश झालंय, त्या पब्लिश कॅलेंडरमध्ये जर तुम्ही बघितलं तर ऑगस्ट पासून मोठ्या मोठ्या एक्झाम्स आपले चालू होणार आहे. इन शॉर्ट मे जून मध्ये याचे नोटिफिकेशन येणं अपेक्षित असतं. तर फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून हे 5 महिने आपल्यासाठी फार क्रुशियल आहे. जे व्यक्ती या 5 महिन्यात मेहनत घेतील डेफिनेटली पुढचा येणारा काळ जो आहे हा नक्कीच त्यांचा असेल. त्यामुळं 1 फेब्रुवारी पासून स्पेशली जुन्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही बघा, वरती एक हेडिंग दिलंय, भारतातील एकमेव. आता भारतातील एकमेव म्हणण्यामागचं कारण 2 गोष्टी आहेत. एक, पहिलं तर भारतात स्पेशल अशी मेन्सची बॅच कुठलीच संस्था घेत नाही, जिथं कंप्लीट तुम्हाला सोल्युशन मिळतं. कुठलंही इन्स्टिट्यूट असेल, नॉर्मली आपल्याकडे ज्या बॅचेस चालतात आपण प्री वेगळं मेन्स वेगळं येतो, पण दरवर्षी जुने विद्यार्थी ज्यांनी मागच्या वर्षभरात चांगली मेहनत केली, थोड्यावरून कुठेतरी राहून गेलं, अशा विद्यार्थ्यांना प्रॉपर लक्ष देऊन त्यांच्याकडून रिझल्ट्स काढून घेणं हे त्याच्या मागचं दुसरं रिझन आहे. या 2 गोष्टी भारतात एकमेव करणारं इन्स्टिट्यूट म्हणजे सारथी एज्युकेशन. एक तर जसं मी सांगितलं की कंप्लीट मेन्सची बॅच जी प्युअरली फक्त आणि फक्त मेन्सच्या एक्झामला टार्गेट करते. दुसरं, याच्यामध्ये स्पेसिफिकली जुन्या विद्यार्थ्यांनाच ऍक्सेस किंवा जुन्या विद्यार्थ्यांनाच टार्गेट. कारण ज्यांचं सिलेक्शन झाले त्यांना त्यांच्याबद्दल तर सगळेच वाहवा करतात, त्यांच्या सगळे सेलिब्रेशन मध्ये डेफिनेटली सगळेजण असतात, पण ज्यांचं सिलेक्शन व्हायचं बाकी आहे किंवा ज्यांचं यावर्षी काही ना काही कारणावरून राहून गेलं, अशा लोकांच्या पाठीशी खंबीरपणे टीम सारथी उभी राहून तुमच्याकडून पुढच्या वर्षी रिझल्ट्स काढून घेणार, हा पूर्ण टीम सारथीचा शब्द आहे. याही वर्षी एक मोठा रिझल्ट पुन्हा आपण डेफिनेटली दाखवू, आणि त्यासाठी प्लॅनिंग, त्यासाठी काम हे आतापासून आपण करूया. तर 1 फेब्रुवारी पासून नवीन बॅच आपण चालू करतोय. ही बॅच नेमकी का, कशासाठी? सगळ्यात पहिल्यांदा प्युअरली मेन्स लेवलचा सिलेबस आहे, जो अक्रॉस इंडियामध्ये फक्त आणि फक्त पूर्ण विषयांचा आपण शिकवतो. असं नाही की बाबा मी प्री लेवलचं तुम्हाला शिकवलं, बाकी आता टेलिग्राम चॅनल अटेंड करून घ्या किंवा तुम्ही युट्यूबला माझे लेक्चर्स बघून घ्या, असं नाही. पूर्ण प्रॉपरली बॅच मध्येच. आजही तुम्ही बघा, बरेच विद्यार्थी जे इतर क्लासचे ते पण आपल्याकडे येतात. कारण काय की त्यांच्या क्लासमध्ये त्या लेवलचं टीचिंग होत नाही, त्या लेवलला शिकवलं जात नाही. थोडं शिकवलं, आता तुम्ही युट्यूबला बघा किंवा टेलिग्राम चॅनल अटेंड करा, तुम्ही तुमच्या पर्सनल प्रॅक्टिस करा. नाही, आपण त्या लेवलचं पूर्ण शिकून देतो, त्या लेवलचं तुम्हाला कॅपेबल बनवतो. प्रॅक्टिस करण्याचा हा भाग डेफिनेटली हा पुढचा तुमचा असणार आहे. मेन्स लेवलचा कंप्लीट सिलेबस आपण या बॅच मधून घेणार आहे. कंप्लीट गायडन्स टिल सिलेक्शन, शिकवणं आणि गायडन्स या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एखाद्या चांगल्या टीचरचं, एका चांगल्या लीडरचं काम असतं की आपल्या टीमला एक चांगला प्रॉपर पाथ दाखवणं, आपल्या विद्यार्थ्यांना एक चांगला वे दाखवणं.
चांगल्या गायडन्स खाली जर तुम्ही शिकतात तर डेफिनेटली चांगलं आणि लवकर सिलेक्शन मिळतं. तेच काहीसं आपल्याला आपण विद्यार्थ्यांना द्यायचे आणि हा सपोर्ट टिल फायनल सिलेक्शन पर्यंत ठेवायचे. पूर्ण फायनल सिलेक्शन होईपर्यंत या बॅचच्या विद्यार्थ्यांना म्हणजे तुम्हाला सगळ्यांना एक प्रॉपर गायडन्स जे हे डेफिनेटली सारथीच्या माध्यमातून मिळणार आहे. मग ते पर्सनल काउन्सिलिंग असेल, बाकी एखाद्या विषयाबद्दल डाऊट असेल किंवा 1 year सपोर्ट फॉर क्वांट अँड जीए. आता नॉर्मली जर तुम्ही बघितलं तर मागच्या वर्षभरात खूप वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आपण घेतल्या. जनरल अवेअरनेस तर हा नेव्हर एंडिंग संपणारा विषय, तो कंटिन्युअस जसं तुम्ही मेन्सला जाताल तसंच तुम्हाला तो लागत राहणार आहे. दुसरा महत्त्वाचा क्वांटचा विषय मागच्या वर्षभरात खूप वेगवेगळ्या परीक्षांना वेगवेगळे लेवल क्वांटची होती. वर्षभरात आपण खूप वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घेतल्या, जसं स्पेशल डीआयची बॅच असेल, IBPS AFOचा मेंटरशिप प्रोग्राम असेल, SBI POचा मेंटरशिप प्रोग्राम असेल. याही वर्षी कंप्लीट बँकिंग मेंटरशिप प्रोग्राम आपण पुढच्या काही दिवसांमध्ये चालू करतोय. त्या कंप्लीट बँकिंग मेंटरशिप प्रोग्रामचा सुद्धा ऍक्सेस जो आहे हा तुम्हाला या बॅचच्या माध्यमातून मिळणार आहे. तर तो कंप्लीट 1 yearचा जो सपोर्ट आहे, इव्हन कुठलेही एक्स्ट्रा लेक्चर्स असतील, एक्स्ट्रा लेक्चर्स बद्दल बोलतोय मी, तर ते प्रत्येक एक्स्ट्रा लेक्चरचे जे सपोर्ट आहे हा या बॅचला असणार आहे. ऑनलाईन जे विद्यार्थी या बॅचला ऍडमिशन घेतील त्यांना कंप्लीट सपोर्ट अप टू 1 year म्हणजे 1 वर्षापर्यंत नाही, टिल 1 year पर्यंत हा पूर्ण सपोर्ट क्वांट असेल, जी असेल, रिझनिंग असेल, इंग्लिश असेल, यांच्या ज्या ज्या नवीन नवीन ऍक्टिव्हिटीज चालू होतात या पूर्ण कंप्लीट नवीन ऍक्टिव्हिटीजच्या सपोर्ट जो आहे हा डेफिनेटली तुम्हाला मिळणार आहे. पूर्ण लेक्चर्स तुम्हाला मिळणार, ते पण पूर्ण वर्षभर. म्हणजे या बॅचचा जो सिलेबस आहे हा जरी 2-2.5 महिने चालत असला तर या बॅचला आपण कंप्लीट 1 year पर्यंत ऍक्टिव्ह ठेवणार. इन शॉर्ट त्याची व्हॅलिडिटी तोपर्यंत असणार आणि त्या दरम्यान जेवढ्या ऍक्टिव्हिटीज होतील या पूर्ण ऍक्टिव्हिटीज तुम्हाला याच फीजमध्ये अटेंड करायला भेटतील कंप्लीट. या बॅचच्या माध्यमातून कुठल्या कुठल्या एक्झाम आम्ही टार्गेट करू शकतो, तर मग माझा प्रश्न असा थोडा उलटा आहे की तुम्ही असं विचारा कुठल्या एक्झाम टार्गेट करू शकत नाही, तर मी म्हणेल बँकिंग, इन्शुरन्स, रेल्वे, SSC या सगळ्या एक्झामला आपण इथून टार्गेट करू शकतो. त्यामुळे अशी कोणती एक्झाम जी नाहीये जी याच्यातून सुटणार नाही. सर MPSC टार्गेट करू शकतो का? अरे बाबा आपला MPSCचा क्लास नाही, आपला बँकिंगचा क्लास आहे, ठीक आहे. त्यामुळे असं तुम्ही विचार करू नका की सर तुम्ही म्हणले होते कोणत्या एक्झाम टार्गेट करू शकत नाही, माझं राज्यसेवेत सिलेक्शन होईना. नाही रे पिल्लू, तसं नाही. यावाल्या जे एक्झाम्स आहेत ऍप्टिट्यूड बेस्ड ज्या एक्झाम्स म्हणतो आपण त्यावाल्या एक्झाम बद्दल मी बोलतोय. बरं, तर टार्गेटेड कुठल्या एक्झाम, तर या सगळ्या एक्झाम. आता बॅचची एकदा डिटेल समजून घेऊया. त्यापूर्वी कुठले कुठले विषय या बॅचमध्ये शिकवले जाणार आहे, तर मी जसं अगोदरच सांगितलं की ही बॅच जी ही कंप्लीट सिलेबस बॅच असणार आहे. असं नाही की फक्त क्वांट किंवा फक्त जीए किंवा फक्त रिझनिंग किंवा फक्त इंग्लिश, ही कंप्लीट सिलेबस बॅच असणार. याच्यात क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड होणार, याच्यात लॉजिकल रिझनिंग होणार, याच्यात इंग्लिश होणार, याच्यात जनरल अवेअरनेस होणार. म्हणजे बँकिंगचा संपूर्ण सिलेबसच जो आहे हा या बॅच मधून कव्हर करून देणार आहे. कंप्लीट सिलेबस जो आहे बँकिंगचा मेन्स लेवलचा याच्यातून कव्हर करून देणार. सर मला पर्टिक्युलरली क्वांट बद्दल तुम्हाला थोडं विचारायचंय की सर तुम्ही शिकवताना डायरेक्ट मेन्सचा सिलेबस शिकवणार की प्री पण कव्हर करून देणार? नाही, मी म्हणतोय प्री प्लस मेन्स दोन्ही कव्हर करून देणार. कन्सेप्ट पहिल्या लेक्चरमध्ये सांगणार, पहिल्या लेक्चरमध्ये पूर्ण कन्सेप्ट रिवाइज करून देणार आणि मग आता सपोज मी पर्टिक्युलरली तुम्हाला स्पेशली एका टॉपिक बद्दल बोलतो. फॉर एक्झाम्पल आपण बोलूया पर्सेंटेज बद्दल. मग पर्सेंटेजचं लेक्चर किंवा हा टॉपिक बॅच मध्ये किती दिवस चालेल? मी सांगतो, हा बॅच मध्ये टॉपिक चालेल 6 दिवस, पूर्ण आठवडा, 5 ते 6 दिवस. मंडे टू फ्रायडे ही बॅच असेल, कधी कधी सॅटरडे पण असेल, पण मोस्टली मंडे टू फ्रायडेचा आपण शेड्यूल यासाठी बसवणार आहे. मग मंडे टू फ्रायडे मध्ये 5 ते 6 दिवस हे लेक्चर चालतील. यातला पहिला दिवस जे आहे, यातला पहिला दिवस कन्सेप्ट प्लस प्रॅक्टिस, म्हणजे त्या लेवलचे कन्सेप्ट आणि त्या लेवलचे त्या टाईपचे क्वेश्चन्स. दुसरा दिवस कशाचा असेल? दुसरा जो दिवस आहे हा प्री लेवलचे टॉपिक आणि पुढचे 3 ते 6 किंवा 3 ते 5 म्हणजे पुढचे 3 दिवस म्हणजे 1 डे इकडं कन्सेप्ट, त्यानंतर 1 डे प्रीचे टॉपिक आणि 3 डे अराउंड मेन्सचे टॉपिक म्हणल्यापेक्षा मेन्स लेवलचे क्वेश्चन. अशा पद्धतीने 5 ते 6 दिवस पर्सेंटेज चालेल. तर याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की किती इनडेप्थ आपण ही बॅच घेणार आहे. असं नाही की 2 दिवस टॉपिक शिकवला, ऑलरेडी तुम्हाला प्री मध्ये शिकवलंय अशातला भाग नाही. प्रीचा आणि मेन्सचा सिलेबस तसाही डिफरंट आहे का? नाही, प्री आणि मेन्सचा सिलेबस तर सेमच आहे. मग सिलेबस तोच आहे, फक्त लेवल जी आहे ही डेफिनेटली वाढणार आहे. लेवल थोड्या वेगवेगळ्या पद्धतीचे असेल, वेगवेगळ्या टाईपचे वेगवेगळ्या लेवलचे क्वेश्चन आपण याच्यातून कव्हर करून घेणार आहे. त्यामुळं मी डेफिनेटली सांगतो खूप एन्जॉय तुम्ही ही बॅच करताल.
तुम्हाला कमी कळलं जास्त कळलं तुम्ही ही बॅच रेग्युलर करा. मी तुम्हाला डेफिनेटली सांगतो ही बॅच तुम्हाला तुमची नैया पार करून दिली. या वर्षीच्या बँकिंगच्या सिलेक्शनची ओव्हरऑल फक्त आणि फक्त मी क्वांट बद्दल बोलत नाही, मी रिझनिंग, इंग्लिश, जीए या चारही विषयाबद्दल बोलतोय. 4च्या 4 विषयामध्ये एक कंप्लीट पॅकेज जे हे तुम्हा विद्यार्थ्यांना मिळणार आहे. आता या बॅच बद्दल डिटेलमध्ये सांगा सर की कुठल्या कुठल्या विद्यार्थ्यांना ही बॅच कशा कशा पद्धतीने असेल. आता ऑफलाईन मध्ये जर विचार करायचं तर ऑफलाईन मध्ये विक्टर बॅच 1 पर्यंतच्या सगळ्या बॅच मुलांची व्हॅलिडिटी संपलेली आहे. म्हणजे 2023 पर्यंत 23 मध्ये जानेवारी 2023 मध्ये विक्टर बॅच 1 संपली होती. पण मी नेहमी सांगतो की सारथी असा एकमेव क्लास जो आपल्या जुन्या विद्यार्थ्यांची नेहमी काळजी घेतो. म्हणून पुन्हा पुन्हा सांगतोय की बाबांनो 2023 सोडून द्या, एचवर बॅच 1 जी बॅच चालू होती 2022 मध्ये, जी बॅच चालू होती जानेवारी 2022 मध्ये, तर या जानेवारी 2022 पासून तर विक्टर बॅच 10 जी अजूनही बॅच चालू आहे, बॅच संपलेली नाहीये, या सगळ्या विद्यार्थ्यांना या बॅचचा ऍक्सेस हा फ्री असणार आहे. म्हणजे जरी तुमची व्हॅलिडिटी संपली असेल तरी तुम्ही ऑफलाईनला येऊन बसू शकता. या बॅचची व्हॅलिडिटी तुमच्यासाठी कम्प्लिटली फ्री असेल. जरी तुमची व्हॅलिडिटी संपली तरी तुम्ही या बॅचला ऍक्सेस घेऊ शकता, या बॅचला येऊन क्लासमध्ये अटेंड करू शकता ऑफलाईन मोडमध्ये. ऑफलाईन मोडमध्ये म्हणजे काय तर माझी बॅचची व्हॅलिडिटी 1 महिन्यापूर्वी संपली फरक नाही पडत, 2 महिन्यापूर्वी संपली फरक नाही पडत. फक्त बिगिनर सिरीज जी आहे, बिगिनर्सची जी सिरीज आहे त्यांना सोडून बाकी सगळ्या लोकांना, कारण मागच्या वर्षी आपण कंप्लीट मुलांना शेंद्रा 1 असेल, शेंद्रा 2 असेल, बिगिनर 6, 7 सगळ्या मुलांना मागच्या वर्षीचा पूर्ण ऍक्सेस फ्री दिला होता. मागच्या वर्षी आपण एचवर सिरीजवाल्यांना पण फ्री दिला आणि यावर्षी पुन्हा एक अपॉर्च्युनिटी देतोय की एचवर सिरीजवाल्यांना तुम्ही या, विक्टर सिरीजवाल्यांना तुम्ही या आणि हे लेक्चर अटेंड करा. जेवढं जास्त होईल तेवढा जास्त फायदा करून घ्या. कारण आम्हाला माहिती आहे की बाबा ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी एवढी मोठी फीस आपली भरली आहे, त्यांना पूर्ण न्याय देणं ही आम्ही आमची जबाबदारी समजतो आणि ही जबाबदारीच्या माध्यमातून हे सगळं तुम्हाला कम्प्लिटली फ्री करून देतोय. ऑनलाईन वाल्यांचा काय मुद्दा आहे सर, ऑनलाईन वाले कुठल्या मुलांना फ्री असेल, ज्यांची व्हॅलिडिटी बाकी आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांना. आता जर मोस्टली तुम्ही बघितलं तर विक्टर बॅच 2 पासून सगळ्या विद्यार्थ्यांची व्हॅलिडिटी पुढे बाकी आहे. विक्टर बॅच 1 ची व्हॅलिडिटी संपली, तर विक्टर बॅच 1 ची व्हॅलिडिटी जी आहे तर विक्टर बॅच 1 पासून सगळ्या मुलांना पुढच्या बॅचेसला जॉईन ही बॅच परचेस करावी लागेल. सर पण मी विक्टर बॅच 2 ला होतो आणि माझी 10 फेब्रुवारीला व्हॅलिडिटी संपेल. दादा तुला पहिले 10 दिवस दिसेल, त्यानंतर तुला बॅच ही परचेस करावी लागेल. कारण ऑनलाईन मध्ये ज्या मुलांची व्हॅलिडिटी बाकी आहे त्यांनाही देणं काही आमची जबाबदारी नाहीये म्हणजे त्यांना देणं हे काय आमच्यावर बंधनकारक नाहीये, पण ते आम्ही जबाबदारी म्हणून देतोय. कारण ऑनलाईन बॅचेसमध्ये सगळ्या बॅचेसमध्ये आम्ही ऑलरेडी मेन्स शिकवलेलं आहे, लक्षात घ्या. ऑनलाईन विक्टर बॅच 7 पर्यंत 7, 8 पर्यंत सगळ्या बॅचेसला व्हॅलिडिटी म्हणजे ऑनलाईनचा जो पूर्ण ऍक्सेस आहे तो आहे. मेन्स तुम्हाला शिकवलंय, मेन्स कंप्लीट सपोर्ट तुम्हाला दिलाय, पण तरी आम्ही आमची याची जबाबदारी एक्स्ट्रा घेऊन चला ठीक आहे आपलेच पोर आहेत, ऑलरेडी एकदा फीस भरलेली, पुन्हा काय फीस घ्यावी. तर ज्यांच्या व्हॅलिडिटी बाकी आहे, रिमेनिंग व्हॅलिडिटी ज्यांची आहे अशा सगळ्या मुलांना ही बॅच फ्री आहे. जसजशी तुमची व्हॅलिडिटी संपेल तसं या बॅचेस तुम्हाला दिसणं बंद होतील. आम्ही विक्टर बॅच 2 पासून सगळ्या मुलांना टाकणार आहे, पण व्हॅलिडिटी संपली की तुम्हाला दिसणं ऑटोमॅटिकली बंद होईल. मग तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला ही बॅच पुन्हा परचेस करावी लागेल तुमच्यासाठी. बरं आता मुद्दा असा आहे की सर मग विक्टर बॅच 1 पासून 2 पासून आम्ही ऍज्युम करावं की आहे का, हो आहे, पण जसजशी व्हॅलिडिटी संपेल त्या हिशोबाने हे पुढे जात राहील. असो याबद्दल काही तुम्हाला नंतर डाऊट वाटला पर्सनली तुम्ही कुठल्याही फॅकल्टीला कॉल करू शकता की सर मला असं वाटतंय की मला ते सरांनी सांगितलं थोडं कन्फ्यूज झालं, तुम्ही मला डिटेलमध्ये समजून सांगू. पण मी पुन्हा एकदा नीट समजून सांगतोय की दादांनो ज्यांची व्हॅलिडिटी जो पर्यंत आहे तो पर्यंत सर्वांना ही बॅच दिसेल. व्हॅलिडिटी तुमच्या बॅचची संपली, तुम्हाला ही बॅच दिसणं बंद होईल, मग मात्र तुम्हाला वेगळ्या याच्यातून ही बॅच परचेस करावी लागेल. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा, बॅच बद्दल कंप्लीट डिटेल जर सांगायची झाली तर कुठले सब्जेक्ट घेणार ऑलरेडी सांगितलं. बॅचची फीस काय 8,000 रुपये, 8,000 रुपीज बॅचची फीस आहे. 4 विषय याच्यामध्ये शिकवणार. व्हॅलिडिटी किती आहे, 1 वर्षापर्यंत याची व्हॅलिडिटी असेल. अनलिमिटेड व्ह्यूजच्या माध्यमातून कुठल्या एक्झामला टार्गेट करणार तर ऑलरेडी सगळ्या एक्झाम अशी कोणतीच एक्झाम नाही जी याच्यातून सुटणार आहे.
लाईव्ह प्लस रेकॉर्डेड मोडमध्ये ही बॅच अवेलेबल असेल. तुम्ही लाईव्ह करताय, तुम्हाला रिपीट करायचंय, रेकॉर्डेड करा. नाही आम्ही फक्त आणि फक्त रेकॉर्डेड करतोय, हरकत नाही. जे विद्यार्थी कुठल्याच क्लासला नाहीये, जे विद्यार्थी कुठल्या क्लासला नाहीयेत त्यांच्यासाठी एक चांगली सुवर्ण संधी आहे. जे विद्यार्थी कुठल्या तरी क्लासला आहे, नॅशनल लेवलच्या, स्टेट लेवलच्या, पण त्यांच्या क्लासमध्ये तेवढं प्रॉपरली मेन्स शिकवले जात नाही, समजलं नाही, शिकवल्याच जात नाही, त्यामुळं आम्हाला मेन्स पाहिजे, ही बॅच परचेस करू शकता. आमच्याकडे पर्टिक्युलरली एकच सब्जेक्ट चांगलं शिकवला जातो, दोनच सब्जेक्ट चांगलं शिकवला जातो, तो पण कधी शिकवला जातो, कधी शिकवला जात नाही. ही बॅच परचेस करा. हा तुमच्यासाठी एक परमनंट आणि कॉन्क्रीट सोल्युशन आहे. बाकी बॅच कशी परचेस करावी, तर सारथी एज्युकेशन नावाचं आपलं जे हे आहे चॅनल ॲप आहे, म्हणजे गुगल प्ले स्टोअरला जा, गुगल प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही सारथी एज्युकेशन SAARTH आहे या पद्धतीचे हे आपलं मोबाईल ॲप्लिकेशन आहे, हे डाउनलोड करा, रजिस्टर करा. डाउनलोड करून रजिस्टर केलं की तुम्हाला इथं कोर्सेस नावाचं ऑप्शन दिसेल. कोर्सेसवर क्लिक करा आणि तुम्हाला इथे दिसेल द टॉपर मेन्स बॅच 1 किंवा द टॉपर मेन्स बॅच, द टॉपर मेन्स बॅच 2024. ही बॅच तुम्ही परचेस करू शकता. सुरुवातीचे 2 दिवस जे डेमो लेक्चर असतील, सुरुवातीचे 2 दिवस जे युट्यूबला चालतील, सुरुवातीचे 1 दिवस युट्यूबला, नंतर ऍप्लिकेशनवर. तर सुरुवातीचे 2 दिवस डेमो लेक्चर आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की मला डेमो लेक्चर अटेंड करायचे, हो बिंदास करा, काही प्रॉब्लेम नाही. सगळ्या फॅकल्टीज बघून घ्या, कसे शिकवतात, काय शिकवतात, आणि मग निर्णय घ्या. कारण हा निर्णय मी डेफिनेटली सांगतो तुमचं आयुष्य बदलू शकतो. कारण याच्यामध्ये पूर्ण सोल्युशन आहे प्री टू मेन्स लेवलचं, आणि कॉन्क्रीट सोल्युशन सोबत कंप्लीट तुम्हाला सपोर्ट आहे टिल युअर फायनल सिलेक्शन. ठीक आहे, तर होपफुली या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असाव्यात. यानंतर या रिलेटेड काही डाऊट असला, पर्सनल माझा नंबर तुमच्याकडे, इतर फॅकल्टीचे नंबर तुमच्याकडे आहेत, पर्सनल तुम्ही आम्हाला कॉल करा. बिंदास काही वाटलं, यू आर फ्री टू आस्क एनिथिंग अबाउट बॅच, अबाउट स्टडी प्लॅन, एव्हरीथिंग. ठीक आहे, बाकी रिलेटेड काही असलं डेफिनेटली बिंदास मेसेज करा, कॉल करा. आणि या रिगार्डिंग या बॅच बद्दल ज्या पुढच्या अपडेट आहेत त्या आता आपण टेलिग्रामवर, टाइम टेबल कसा असेल, काय असेल, बॅच किती दिवस चालेल, ऑलरेडी सांगितलंय की 2 ते 2.5 महिने ही बॅच चालेल, 2.5 महिन्याच्या आसपास चालेल मोस्टली. आणि या बॅचच्या जे अपडेट आहे हे आपल्या सारथी एज्युकेशनच्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला बाय द ड्यू कोर्स तुम्हाला भेटून जातील. ठीक आहे, चलो भेटूया डायरेक्टली बॅचमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जे विद्यार्थी गरजू आहेत अशा विद्यार्थ्यांपर्यंत या बॅचचा हा जो व्हिडिओ आहे, या व्हिडिओची लिंक पोहोचवा, सो दॅट बाकीच्यांनाही कळू द्या की कंप्लीट पॉवर पॅक प्लॅन कुठे मिळतो. ठीक आहे, भेटूया, बाय बाय.